तर योग शरीर वाकवणं, श्वासाला रोखून धरणं किंवा एखाद्या योग्य आसनामध्ये बसणं हे तितकंच गरजेचं आहे. पण त्याही पुढे आपण थोडासा विचार करूया ना, की आपलं मन स्वस्थ आहे का? मनाचं स्वास्थ्य कसं आहे? जर मन स्वस्थ असेल, शरीरही तंदुरुस्त असेल तर नक्कीच प्रत्येकाला हे आवडेल. आणि कित्येक लोक असेही भेटतात, ते म्हणतात आम्ही सकाळी सकाळी योग केला किंवा आम्ही सकाळी सकाळी खेळलो की आमचा दिवस छान जातो. नक्कीच छान जात असणार आहे. आजूबाजूला आपण बघतो कितीतरी समस्येने भरलेली ही दुनिया आहे आणि कळत नकळत आपल्यासमोर सुद्धा समस्या येत असतात. जसं प्रत्येक व्यक्ती ऑफिसला जाताना किंवा घराच्या बाहेर पडताना एकदा नक्की चेक करतो, तो म्हणजे मोबाईल पूर्ण चार्ज आहे का. मोबाईल फुल चार्ज असेल तर व्यक्ती खुश असतो, खिशात घालतो, पर्समध्ये टाकतो आणि बाहेर पडतो. पण कधी आपण असं चेक केलंय का आपलं मन चार्ज आहे का? कारण कधी तिथपर्यंत आपण पोहोचलोच नाही. आता आपल्याला तिथे पोहोचणं गरजेचं आहे. मग कसं पोहोचायचं? मनाला चार्ज करण्यासाठी केवळ राजयोगच आहे. मग हा योग काय करतो? तर आपल्याला योग्य दिशा दाखवतो. राजयोगापासून आपल्याला काय फायदे आहेत? तर सगळ्यात प्रथम राजयोग ज्यावेळेस आपण करायला लागतो तर आपण 100% वर्तमानमध्ये जगायला लागतो. ह्या योगामुळे आपण आपल्या सोबत राहतो. ह्या योगामुळे आपण स्वतःला चार्ज करू शकतो. ह्या योगामुळे आपण प्रत्येक मीटिंग अतिशय शांततेत पार पाडू शकतो. आपण आपले काय विचार आहे हे इतरांना व्यवस्थित मांडू शकतो आणि समोरच्या व्यक्तीला मला काय सांगायचं आहे हे देखील मी व्यवस्थित समजू शकते. राजयोग आपल्याला अनेक माध्यमातून चार्ज करत असतो आणि आज खरं त्याची गरज आहे. कारण आपण एकमेकांबरोबर राहतोय, मनाने खूप दूर गेलोय. त्यामुळे आपल्याला एखाद्याशी बोलायचं असेल तरी ओरडून बोलावं लागतं, आवाज मोठा करून बोलावं लागतं, कारण समोरच्याला कळत नाही. ह्याचाच अर्थ असा आहे की आता प्रत्येक मन हे कमजोर बनलेलं आहे. ह्या कमजोर मनाला आता सशक्त बनवणं खूप गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस एक मन सशक्त झालं तर हळूहळू दुसरं मन सशक्त होईल, तिसरं मन सशक्त होईल. तसं प्रत्येक जण सशक्त बनायला लागल्यानंतर खऱ्या अर्थाने आपण योग हा सेलिब्रेट करू, योगाचा खरा आनंद घेऊया. सहज राजयोग हा सगळ्या योगांचा राजा आहे आणि जिथे राजा असेल तिथे कुठल्याच गोष्टीची कमतरता नसते. तर बघा, आपले हे कर्मेंद्रिय आहेत. ह्या कर्मेंद्रियांवरती सुद्धा आज आपण अनुशासन करू शकत नाहीये. ह्याचाच अर्थ आपण डिस्चार्ज झालोय. ज्यावेळेस आपण चार्ज होऊ, ह्या कर्मेंद्रियांवरती आपण राज्य करायला लागू, ज्याला म्हटलं जातं स्वराज्य अधिकारी. राजयोग शिकण्याची पहिली पायरी म्हणजे स्वतःला जाणून घेणं. स्वतःला जाणणं म्हणजे काय? शरीर आहे हे मला माहिती आहे, शरीराचं नाव आहे हे देखील माहिती आहे, पण ह्या शरीराला चालवणारी जी ऊर्जा आहे ज्याला आपण शक्ती म्हणतो, मग ह्या शक्तीला आध्यात्मिक भाषेमध्ये आत्मा म्हटलं जातं. ह्या संपूर्ण शरीराला चालवण्यासाठी ही आत्मा 2 भुयांच्या मध्ये ह्या ठिकाणी विराजमान आहे. ही आत्मा खूप शक्तिशाली होती, पण कर्म करता करता जन्म मृत्यूच्या चक्रात येता येता ही आत्मा हळूहळू डिस्चार्ज झाली, अर्थात कमजोर झाली. मग आता ह्या आत्म्याला चार्ज करण्यासाठी कुठे असा सोर्स आहे की तिथे आपण जाऊन आणि चार्ज करू शकतो? कुठे आपण कनेक्ट व्हायला पाहिजे की त्या कनेक्शनच्या माध्यमातून आपली ही कमजोरी भरून निघू शकते? तर जशी आत्मा आहे तसेच आत्म्याचे पिता परमात्मा आहे, ज्यांना गॉड फादर, सुप्रीम फादर, सुपर पॉवर म्हटलं जातं. तर ती शक्ती निराकार आहे आणि ते स्वतः पॉवर हाऊस आहे. ते शांतीचे सागर, आनंदाचे सागर, शक्तींचे सागर आहे. मग त्यांच्याशी कनेक्ट होणं म्हणजे काय? तर त्यांची आठवण करणं. तर ते आपले पिता आहेत, आत्म्याचे पिता आहेत परमात्मा. ते कसे आहेत? तर जसं आपण 7 गुणांनी युक्त आहोत, पण वर्तमान वेळेला आपले हे 7 गुण देखील लेस झाले, कारण आत्मा डिस्चार्ज झाली. त्यामुळे शांती ही मला माहिती आहे
पण ती व्यवहारामध्ये आपण आणत नाहीये. आनंद हा मला माहीत आहे, पण व्यवहारामध्ये तो आपण आणत नाहीये. अर्थात यूज नाही करत ते, आणि गेल्या कित्येक वर्षापासून यूज केलेलं नाहीये, कारण त्याची देखील शक्ती कमी झाली. हा आनंद, शांती, शक्ती, प्रेम, पवित्रता आपल्याला जीवनामध्ये आणायचंय. ज्ञान तर हे आणण्यासाठी ते आपल्या जवळच आहे, बाहेर नाहीये. पण हे कसं आणायचं, तर त्याला चार्ज करायचंय. व चार्ज करण्यासाठी ईश्वर जे आहेत हे शांतीचे सागर, प्रेमाचे सागर, आनंदाचे सागर आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे, ज्यावेळेस आपण मनापासून ज्या गोष्टीची आठवण करतो ती आपल्याला मिळत असते. आपण ज्या व्यक्तीसोबत राहतो त्या व्यक्तीचे गुण सुद्धा आपल्यामध्ये हळूहळू यायला लागतात. मग पिता परमात्मा हे शक्तींचा स्रोत आहे. परमात्म्याबरोबर आपण ज्यावेळेस कनेक्ट होतो, त्यांची आठवण करायला लागतो, तर त्याची प्राप्ती म्हणजे आपल्यामधल्या अष्टशक्ती जागृत व्हायला लागतात. ह्या आपल्याला राजयोगाच्या माध्यमातून मिळत असतात.